केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आज पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारार्थ मेट्रोचा प्रवास करतायत आणि या सगळ्या मेट्रोच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून पुण्यात राजकारण देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतं। दावे प्रतिदावे केले जातात। आणि ज्या मेट्रोतनं तुम्ही आता प्रवास सुरू करतात अजितदादांकडून वेगळेच दावे केले जातात। अजितदादा म्हणतात मनमोहन सिंगांच्या कार्यकाळात या सगळ्या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि त्याचं काम पूर्णत्वास गेलं। मला वाटतं पुणेकर हे जाणतात, पुणेकरांना हे सगळं माहिती आहे की ज्या वेळेला या मंडळींचं सरकार गल्ली ते दिल्ली होतं त्यावेळेची मेट्रो ही कागदावरच राहिली। आज आपण जर पाहिलं तर प्रत्यक्षात मेट्रो माननीय मोदीजी प्रधानमंत्री झाले, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला ही मेट्रो प्रत्यक्षात आली। 2001 ते 14 हेच पालकमंत्री होते आणि देशामध्ये मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते। त्यावेळेला का नाही मेट्रो आली? त्यावेळेला मेट्रो 1 इंचही पुढे मेट्रोचं काम कुठली प्रक्रिया पुढे गेली नाही। ज्या वेळेला मोदीजी प्रधानमंत्री झाले त्यानंतर याचं भूमिपूजन, त्याचं उद्घाटन आणि आज पुण्यामध्ये 32 किलोमीटरची मेट्रो सुरू झाली। हे खरं आहे, हे वास्तव आहे। त्यामुळे त्यांनी किती काय सांगितलं आणि ते जेव्हा म्हणतात की मनमोहन सिंगजींनी मेट्रो आणली तर मग मोदीजींच्या कर्तृत्वावर नेतृत्वावरती त्यांचा विश्वास नाही का? माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी जे प्रयत्न केले ते खोटे आहेत का, ते खरे नाही का? हा प्रश्न मला असं वाटतं त्यांना का पडत नाही किंवा तुम्ही विचारलं पाहिजे सगळ्यांनी। ते ज्या पद्धतीने मोदीजींच्या आणि राज्याच्या नेतृत्वावरती शंका उपस्थित करतात, तुम्हाला देखील असं कुठेतरी वाटतं का जसं रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य होतं की अजितदादांना महायुतीत घेऊन पश्चाताप होतोय वगैरे असं काही? नाही, मी ते नाही बोलणार, कारण हा शेवटी वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असतो। मला असं वाटतं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आम्ही वेगळ्या लढतो, पण राज्यामध्ये शेवटी महायुतीच आहे। देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा, हे तिन्ही सगळे पक्ष, तिन्ही नेते एकत्र काम करतात। स्थानिक स्वराज्य निवडणुका वेगळ्या लढतो, हा त्याच्यात एक मुद्दा आहे। ते तुम्ही एकत्र आहात, पण ज्या पद्धतीने अजितदादा तुमच्यावर तुटून पडतायत, भ्रष्टाचाराने पोखरलेले आहे आणि एक राक्षसासारखे लुटारू गँग असा थेट पुण्याच्या बाबतीत बोललेत असं मी ऐकलं नाहीये, पण तरी पण मला लुटारू गँग आहे म्हणतात। लुटारू गँग असा शब्द थेट ते वापरतायत। तुम्हाला म्हणजे भाजपला ज्या पद्धतीने सत्तेत सोबत आहेत मात्र ज्या पद्धतीने टीका, माझं म्हणणं एवढंच आहे की 5 वर्ष आम्ही जे काम केलंय ते जनतेने पाहिलंय। त्याच्यानंतर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आम्हाला जनमत त्याचा कौल आम्हाला का मिळाला? तर आम्ही 5 वर्ष चांगलं काम केलं। मला आमच्या हातात सत्ता पुणेकरांनी कधी दिली की गेले 20-25 वर्ष हेच पालकमंत्री आहेत, यांची सत्ता आहे, महापालिकेत हेच सत्तेत होते, यांना नाकारलं, यांना कारभारी बदलला पुणेकरांनी आणि कारभार आमच्या हातात दिला। आता ते पुन्हा म्हणतात कारभारी बदला। त्रिकुटाने ज्या पद्धतीने शहराची, तुमचा तोच मुद्दा परत येतोय। मी तुम्हाला तेच सांगतो की पुणेकरांना हे माहिती आहे ना, पुणेकरांनी का बदलली? 25-20 वर्ष सत्ता यांची बदलली, यांना कारभारी बदललं का दिलं पुणेकरांनी आम्हाला? तर केंद्रात राज्यातलं नेतृत्व पुणे महापालिकेत आत्ता तर आम्ही 5 वर्ष काम केले। आता पुणेकर कारभारी बदलायच्या मनस्थितीत नाही आहेत, पुणेकरांना ते जुने दिवस नको आहेत आता परत। पण तुमच्यावरती ज्या पद्धतीने टीका करतायत की नाही घायवळच्या संदर्भातला मुद्दा ते उपस्थित करतात की एकूण माझ्यावरती विशेष प्रेम आहे त्यांचं, मला वाटतं माझ्यावरती त्यांचं विशेष प्रेम आहे, त्यामुळे ते कदाचित स्टँड बिहाइंड द येलो लाईन सर मागे 1 मिनिट मागे चला इथं लावा झालं ना सर मागे चला सर डिस्टन्स क्लियर करा पीछे आ जाओ पीछे झालं का? पिवळ्याच्या मागं पिवळ्याच्या मागं हा करेक्ट पिवळ्याच्या मागं थांबा, पिवळ्याच्या मागं। एक प्रश्न की निलेश घायवळच्या संदर्भात अजितदादा ज्या पद्धतीने तो मुद्दा उपस्थित करतात की तुम्ही पळून लावण्यास मदत केली परदेशात। मी तुम्हाला सांगतो की आज मी भागाशी पण तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये हे कधी कोणी सिद्ध करावे का व्यासपीठावर यायची माझी तयारी आहे। मला असं वाटतं की आज त्यांच्या बाबतीत जे होतंय, गुन्हेगारांचे जे विषय समोर येत आहेत, आज त्यांनी जे उमेदवार दिले ते त्यांना मला असं वाटतं की त्याची रिॲक्शन त्यांना जी येते त्याच्याबद्दल हे काही बोलतायत, लक्ष विचलित होते, लोकांचं करायचा प्रयत्न करतात। मला असं वाटतं हे जर सिद्ध केलं कोणी तर म्हणून ते हारल मी।
नाही, पण ज्यावेळी पार्थ पवारांच्या जमिनीचा विषय येतो त्यावेळी आता पुण्यात जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये जय जिनेंद्रची घोषणा देत आहेत ते, म्हणजे तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न तो कुठेतरी केला. त्यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. चला, मग काय आता या सगळ्या निवडणुकीच्या संदर्भात काय नेमका अजेंडा, कारण निष्ठावंतांची देखील नाराजी या सगळ्या याच्यामध्ये पाहायला मिळते. पण आता काय या तुम्हाला वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने एक अंदाज वर्तवला होता की 100 क्रॉस करणार, की काय नेमकं असं मी कशा तुम्हाला आजही सांगतो, आम्ही 120 ते 125 ची संख्या आमची राहणार हे तुम्हाला मी आजही सांगतो, कारण पुणेकरांचा विश्वास आहे. जे आम्ही काम केलंय ते पुणेकरांनी पाहिलंय आणि पुण्यात अनेक मोठे प्रकल्प, पुण्यातले विषय हे जे काही कामाचे दिसतात विकासाचे, ते भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या काळात झालेले आहेत. हे पुणेकरांना माहिती आहेत आणि त्यामुळे पुणेकर निश्चितपणे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवरती विश्वास महापौर भाजपचा 100% महापौर. निवडणुकीनंतर अजितदादा आणि शिंदेंना सोबत घेणार का जर तशी परिस्थिती निर्माण झाली? आता निवडणुकीचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय आहे, त्यामुळे ते मागचेच ठरलं. नगरपालिका नगरपंचायत सुद्धा आपण लढलो ना वेगळे आम्ही, त्यामुळे राज्यात एकत्रच आहे सत्तेत. नाही, पण आता महापालिका त्याचं पुढचं पुढे बघू, ते मी माझ्या लेवलला कसं सांगतो. तर मुरलीधर मोहोळ यांनी या सगळ्या मेट्रोतनं प्रवास सुरू केला आणि ज्या पद्धतीने एकूण अजित पवारांकडून जे आरोप होत आहेत त्याला देखील मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलंय. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.